सगळ्या माणसं तोंडाकडे बघायला लागले. खतरनाक. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मध्ययुगीन काळातील रहस्यमय आणि सर्वात खतरनाक किल्ल्यावर, ज्याचं नाव आहे देवगिरी किल्ला. आणि मी आहे चैतन्य काजळे आणि माझ्यासोबत आहे ओम राजळे. तसेच हा किल्ला महाराष्ट्रातल्या संभाजीनगर पासून 17 किलोमीटरवर आहे. संभाजीनगरवरून वेरूळला जाताना म्हणजेच एलोरा केवला जाताना हा किल्ला लागतो. आणि हा देवगिरी किल्ला दौलताबाद नावाच्या गावामध्ये आहे. आणि 14व्या शतकामध्ये या गावाचं नाव देवगिरी म्हणून ओळखलं जायचं. देवगिरी यादवांची राजधानी होती. या किल्ल्याची निर्मिती 12व्या शतकात राजा भिल्लम यादव याने केली होती. तसेच किल्ल्याच्या आतमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश दिला जातो. हा एक असा किल्ला आहे ज्याला सहजासहजी युद्धामध्ये कोणी जिंकू शकलं नाही. सगळ्यात जास्त याला जिंकू शकला गद्दारीने आणि पिंतुरीने. युद्धाच्या काळात ह्या किल्ल्याला सहजासहजी का जिंकता नाही आलं ते पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. मंदिराच्या रचनेत असं समजतंय की हे मंदिर यादवकालीन आहे. या मंदिरातून जुनी मूर्ती हटवण्यात आली असावी. भारत स्वतंत्र झाल्यामुळे ही मूर्ती इकडे स्थापित करण्यात आली. हा किल्ला महाराष्ट्रातल्या 7 आश्चर्यांपैकी एक आहे. यामध्ये 70 फूट रुंदी आणि 80 फूट लांबीची खूप मोठी खोल दरी आहे. अरे यार संपला किती होतं मग अजून तुम्ही 450 पाहिजे 405 तुम्ही भरपूर तुम्हाला काही. हा बोले. व्हिडिओ शूट करायच्या नादात कधी 6 वाजले ते आम्हाला कळूनच नाही आलं. भुयाराचं जे मेन द्वार आहे ते 6च्या आत बंद होतं. या भुयारामध्ये 450 पेक्षा जास्त पायऱ्या आहेत.